झी 24 तास एक पाऊल पुढे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची गाथा इंद्राणीच्या डोहात तरुण वर आल्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध तृतीया। संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलेल्या या संशोधनाला सर्व मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार शनिवारचा दिवस गाथा पुनरुत्थान दिन म्हणून साजरा करण्यात आला। टाळ मृदुंगाच्या तारावर तुकोबारायांच्या जयघोषानं देहूनगरी दुमदुमून गेली। शेकडो वारकरी तुकोबांच्या भक्तिरसात न्हावून गेले, कारण पहिल्यांदाच तुकोबारायांचा गाथा पुनरुत्थान दिन साजरा करण्यात आला। शनिवारी सकाळी गाथा मंदिराच्या बाजूला असलेल्या आनंद डोहाच्या काठी गाथापूजन करण्यात आलं। त्यानंतर पालखी रथामधून तुकाराम महाराजांच्या पादुकांची आणि गाथेच्या प्रतीची मिरवणूक काढण्यात आली। शेकडो वारकरी आणि ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झाले होते। तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा दगडाला बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आली होती। संत तुकाराम महाराजांचं आध्यात्मिक सामर्थ्य आणि गाथेच्या पावित्र्यामुळे ती बुडवलेली गाथा इंद्रायणीच्या डोहातून वर येऊन तरंगू लागली, अशी कथा वारकरी संप्रदायात सांगितली जाते। बुडालेली गाथा तरुण वर येण्याचा दिवस कोणता या विषयावर संत साहित्याचे अभ्यासक आणि तुकोबारायांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी संशोधन केलंय। त्यानुसार यंदा प्रथमच गाथा पुनरुत्थान दिन साजरा करण्यात आला। मग विष्णूने अवतार घेतला शंकासुराकडनं वेद सोडवण्यासाठी। तो समुद्रामध्ये गेला, मत्स्यावतार घेतला आणि ते वेद त्याला मारून वरती आणले सुरक्षित। देहू गावात पालखी सोहळा आणि तुकाराम बीज सोहळ्याबरोबरच आता गाथा पुनरुत्थान दिन सोहळा या वर्षीपासूनच सुरू करण्यात आलाय। त्यामुळे पुढल्या वर्षापासून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, देहू। झी 24 तास एक पाऊल पुढे।